असं नाही जणू काही कधी चुकलाच नाही, जणू काही ज्ञानोबराचा दुसरा अवतारच आहे असं बोलतात महाराज. असं नाही, लक्षात ठेवा. हे सूचना दिल्या संतांना देवाला वंदनच करावं, म्हणजे त्या ठिकाणी नम्र व्हावं, सगळं आपला अहंकार आपलं ऐश्वर वैभव बाजूला सोडावं आणि त्यांना वंदन नमनच केलं पाहिजे. आपल्यासाठी ते वंदनीयच असतात संत महापुरुष, कारण ज्याच्यामध्ये आपण लोळतोय, ज्या चिखला त्याचा त्याग केलेला आहे, त्यांनी त्याग केलेला, विरक्त असतात ते संत, त्यांना वंदनच केलं पाहिजे. आपला अधिकार नाही तिथे जाऊन आपला संसार मांडावा. म्हणून वंदन आहे, म्हणून पहिल्या चरणामध्ये देवाला वंदन, संतांना वंदन, आणि ज्या देवाला वंदन केलंय त्या देवाच्या नामाचं वर्णन आहे दुसऱ्या चरणात. शिवनाम शीतळमुखी सेविका कापडिया रे. शिवनाम भगवान शंकराचे नाव घ्या. शिवनाम शीतळ आहे, मुखामध्ये ते शिव 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 म्हणायला काय अवघड आहे? कृष्ण म्हणायला जरा जास्त अवघड आहे, त्याच्यापेक्षा राम राम म्हणायला सोपं आहे. राम राम म्हणण्यापेक्षा शिवनाम शीतळ, शिवनाम त्याच्यापेक्षा आणखी सोपं आहे म्हणायला, काहीच अवघड नाही. शिवनाम वाचे वदता शिवनाम तयानबाधे म्हणून शिवनाम शीतळमुखी सेविका कापडिया रे. शिवनामाचं चिंतन कर. आता कावडी घेऊन आलो, झालं का मग? आता वर्षभर पुन्हा जे करायचंय तेच करायचं का? नाही. आता शिवनाम शीतळमुखी सेविका ज्ञानोबा सांगतात, आता वर्षभर शिवनामाचा जप कर. विठ्ठल आणि शिवनाम ऐकल्याबरोबर कळी काळ असा पळून जातो आणि हळूहळू पळून जातो असं नाही, घाई गडबडीत त्याला पळता सुद्धा येत नाही, दडर 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 करून तो पळून जातो, जवळ येत नाही. हा मार्ग आम्हाला कोणी दाखवला? गुरुलिंग जंगम तेणे गाविला आगम, आधी व्याधी झाली सम तेणे पावलो विश्राम रे. गुरुलिंग त्याचे दोन अर्थ आहेत. आमचे गुरुजी हे चालतं बोलतं लिंग आहे महादेवाचं, हा एक अर्थ. कारण वर्णन करणारे ज्ञानोबा आहेत आणि समोर गुरु महादेवाचे अवतार आहे. गुरुलिंग जंगम, जंगम म्हणजे चालतं बोलतं. लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.